काय रे पोरांनो, काय झालं? पोरांनो, एवढे भरल्या प्रवाहात कुठं निघालात? गोदामाईचा हा प्रवाह कसा पार करणार? माई तेच तर कळत नाहीये. मी इथे येत असताना हा प्रवाह अगदी शांत होता आणि आता मात्र ही गोदामाई अगदी दुथडी भरून वाहते. गोदामाई, तू सारं काही जाणतेस, आता तूच मार्ग दाखव. अरे बाळांनो, प्रत्येक प्रश्नाला उत्तर आणि अडथळ्याला वाट असतेच. केवळ आपण ती बघावी लागती. पर माई, आम्हाला सामोरं दिसतंय ते केवळ गोदामाईचं रौद्र रूप. मग काहीतरी कारण असल्याशिवाय का तिने हे रूप धारण केलं असेल? गोदामाई नुसती नदी नाही हाय, देवी हाय देवी. माई तेच तर कळत नाहीये ना. आम्ही एका महत् कार्याच्या सहाय्यासाठी निघालोय, मात्र गोदामाईने आमच्या समोर असं संकट उभं केलंय. अरे लेका, स्वतःच प्रश्न विचारतो, स्वतःच उत्तर देतोस. महत् कार्यासाठी निघाला असं म्हणालाच नव, मग सहज सोपी वाट बी वाकडं वळण घेणारच की. आणि हिथं तर गोदामाई प्रत्यक्ष तुझी परीक्षा घेण्यासाठी उभी आहे. परीक्षा तर तुम्हाला द्यावीच लागल बाळांनो. गुरुदादा, ही कसली परीक्षा चालू आहे रे? म्हणजे आता कुठे सगळं चांगलं होतंय आणि पुढे होण्याचं योजिलंय, पण आता हे पुन्हा नवं संकट. संकट येतच राहणार, त्यातून मार्ग काढत पुढे जाणं हेच जीवन नव्हे का? हो दादा, पण आपण त्या भगवंताचंच कार्य करायला जात आहोत, मग त्यानेच अडथळे निर्माण करावे, आपली सारखी परीक्षा पाहत राहावी का? ज्ञाना, तुला खरंच ही परीक्षा वाटते? बरं ज्ञाना, मला सांग, परीक्षा असतेच मुळी कशासाठी? आपली योग्यता सिद्ध करण्यासाठी असते परीक्षा, आणि प्रत्येकाला कधी ना कधी ती द्यावीच लागते. योग्यता? मग ती योग्यता ठरते कशावर ना? विवेकावरून. विवेक म्हणजे काय रे लेकरा? माई, विवेक म्हणजे जाण. कधी, कुठे, कसं बोलावं, कसं वागावं याची जाण. असं? मग माणूस विवेक हाय का नाही हे कसं कळणार? माई, संकट समयीच्या आपल्या आचरणावरून विवेक कळून येतो. असं वागून कसं चालेल ज्ञाना? बस बरं एका ठिकाणी. दादा, आता मला काळजी वाटू लागली. आपला सोपान आणि सच्चिदानंद बाबा येतील ना रे? येतील ज्ञाना. मन शांत कर आणि विनम्रतेने त्या परमेश्वराकडे प्रार्थना कर. दादा, अशा संकट समयी मन कसं शांत करू? अशा या परिस्थितीत जो अस्वस्थपणा आलाय त्याचं रूपांतर नम्रतेत कसं करू? ज्ञाना, मला सांग, संकट समयी माणसाची वर्तणूक कशी असायला हवी? शांत आणि नम्रतेची. ही केवळ आपण पाठ केलेली उत्तर आहेत, ती आचरणात आणायला नको का? बरं मला सांग, ही नम्रता कशातून प्राप्त होते? माई, ज्ञानाने प्राप्त होतो. ज्ञान? ज्ञान म्हणजे काय रे? माई, ज्ञान म्हणजे जाण. सर्व शास्त्रांची, वेदांची, उपनिषदांची. एवढंच असतोय? मला वाटलं लय मोठा असेल. भाई, असं का म्हणता? ज्ञान हे अगाध आहे. जगात असं कोणी नाही ज्याला संपूर्ण ज्ञान आहे. एक तो केवळ परमेश्वर आहे ज्याला सर्व काही ठाऊक आहे. बर, मग मला पूर्ण ज्ञानी व्हायचं असेल तर काय करावं लागल? माई, पूर्ण ज्ञानी तर कोणीही होऊ शकत नाही, मात्र ज्ञान प्राप्तीसाठी गुरुला शरण जावंच लागतं. पोर हो, मग ह्या जगात गुरु कोणाला म्हणावं? माई, गुरु म्हणजे वाळवंटातली सावली. एखाद्या ओसाड कोरड्या गावातल्या रहिवाशांसाठी आशीर्वाद रूपानं असलेला, निर्माण झालेला जिवंत झरा. गुरु म्हणजे आई, गुरु म्हणजे बाबा, गुरु म्हणजे माझा ज्ञानदाता, माझा गुरुदादा. आणि या विश्वातला सर्वात मोठा गुरु म्हणजे परमेश्वराची सृष्टी.
माई, आपण जन्माला येतो तेव्हा या सृष्टीतील सर्व मार्ग आपल्यासाठी नवीनच असतात, परंतु कुठल्या वाटेवरून जावं किंवा कुठली वाट धरूच नाही याचं योग्य मार्गदर्शन गुरुच करतो. ज्याला स्वतःचे प्रारब्धच ठाऊक नाही किंवा काय करावे काय करू नये यातील भेदच कळत नाही, अशांना सांभाळणारा तो गुरुच असतो. माई, गुरु म्हणजे असा मार्ग जो मनुष्याला भगवंतापर्यंत पोहोचवतो. आणि माई, एकदा का गुरुकृपा झाली की त्यानंतर भगवत दर्शन ही केवळ औपचारिकता म्हणून उरते. ज्याला गुरु लाभ झाला त्याला भगवंत काही दूर नाही. म्हणली अकरांनो, गुरुकृपा कशी प्राप्त होते? साधनेनं. ज्ञाना अस्वस्थ वाटत असेल, काळजी वाटत असेल आणि त्या परिस्थितीत आपल्या हाती काही करण्याजोगं नसेल तर परमेश्वराचं नामस्मरण करणं हाच सर्वात योग्य उपाय आहे. हे गोदावरी माते, तू सारं काही जाणतेस. तुला ठाऊक आहे आम्ही किती महत्वाच्या कार्यासाठी सहाय्यक म्हणून चाललोय. आम्हाला हे पात्र पार करण्याचा मार्ग तूच दाखव. भागीरथी सुखदायिनी मात, तव जल महिमा निगमे ख्यात, नाहं जाने तव महिमानं, पाहि कृपामयी मामज्ञानम्. भागीरथी सुखदायिनी मात, तव जल महिमा निगमे ख्यातः, नाहं जाने तव महिमानं, पाहि कृपामयी मामज्ञानम्. रोगं शोकं तापं पापं, हर मे भगवती कुमतिकलापम्. त्रिभुवनसारे वसुधाहारे, त्वमसि गतिर्मम खलु संसारे. रोगं शोकं तापं पापं, हर मे भगवति कुमतिकलापम्. त्रिभुवनसारे वसुधाहारे, त्वमसि गतिर्मम खलु संसारे. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती, नर्मदे सिंधु कावेरी जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती, नर्मदे सिंधु कावेरी जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु.
सोपान दादा, काय ग मुक्ते? दादा वाटेत गोदावरी माई भेटेल. ज्ञाना दादाच्या हातून एवढं मोठं कार्य घडणार आहे, त्यासाठी तिचा आशीर्वाद घे. हे नारळ तिला वाहा आणि तिला म्हण सर्व मंगल होऊ दे. बर. चल येतो मुक्ते. हो. हे गोदावरी माते, आजवर आमच्या सेवे होतीस तशीच यापुढेही राहा. माझ्या ज्ञानदादाच्या अमृत शब्दांचा प्रवाह तुझ्या पात्रासारखाच अखंड वाहू दे. माते, आता केवळ एक कर. तुझं हे पवित्र पात्र आम्हाला सुरक्षितपणे ओलांडू दे. ज्ञानदादा, गुरुदादा, ज्ञानेश्वरा, सच्चिदानंद बाबा, आपण आलात. आपण सुखरूप आहात? हो, आम्ही दोघेही सुखरूप आहोत. ज्ञानेश्वरा, मधाची गोडी चाखायची असेल तर मधमाशाच्या पोळ्यात हात हा घालावाच लागतो. अखेरीस गोडी चाखल्यानंतर त्या वेदना विसरायला होतातच की. तुमची भेट झाली, आता प्रवासाच्या वेदनांचं काय? स्वतः सोपान होतच की माझ्यासोबत. बाबा, आपल्याला विश्रांतीची आवश्यकता आहे. सोपाना, तू देखील विश्राम कर. शेष सारं आपण उद्या पाहू.
नाही नको, वेळ नको दौडायला. आपण कार्याला त्वरित आरंभ करू. बाबा, आणि सारं काही मुहूर्तावरच घडायला हवं, म्हणजे ते मंगल होईल. आपण विश्राम करा. या. या. ज्ञाना, ज्ञाना, किती अंतर पार केलेस? ये. बस माझ्या समोर. भगवंता, हे माझं स्थान नाही. बस. ज्ञाना, पर्वतारोहण करत असलेल्या यात्रिकाला तो पर्वत शिखरापर्यंत पोहोचल्याशिवाय तो निश्चित किती उंचीपर्यंत पोहोचलेला आहे ते कळत नाही. परंतु जो अगोदरच पर्वताच्या शिखरावर बसलेला आहे त्याला मात्र चढत असलेल्या यात्रिकाची उंची कळत असते. भगवंता, आज कसं काय दर्शन दिलंस? ज्ञाना, एक सांगू? गुरुने शिष्याला बोलण्याची अनुमती विचारायची असते का? गेले कित्येक दिवस मन अस्वस्थ आहे रे. कृष्णा, सूर्याला कधी उष्णतेचा ताप होतो का? जो स्वतः शांती ब्रह्म आहे त्याला कसली अस्वस्थता? जो स्थितप्रज्ञ आहे त्याचा विश्वास कसा डळमळू शकेल? ज्ञाना, सुगंध निर्माण करण्यासाठी चंदनाला जिजावेच लागते. पण याचा खेद चंदनाला कधीही नसतो. परंतु वेदना तर होतातच. वेदना चुकल्या आहेत असं या जगी कोणी आहे का? कोणीच नाही. परंतु त्या वेदनेने निराश झालेले, अकार्यक्षम झालेले असे कित्येक आहेत. हा दृष्टिकोनातला भेद नव्हे का? काही माणसं वेदनांना स्वतःची ऊर्जा म्हणून पाहतात, तर काही माणसं प्राक्तन म्हणून डोकं धरून बसतात. भगवंता, जो वेदनांना स्वतःचं बळ म्हणून पाहतो, जो स्वतःचं चित्त शांत ठेवून ध्येयपूर्तीच्या दिशेने वाटचाल करतो, जो आत्मविश्वासाने ओतप्रोत भरलेला असतो, जो स्वतःच्या हितापेक्षा दुसऱ्याच्या हिताचा विचार करतो, तो खरा परमार्थी. ज्ञान, मग तू कोण आहेस? मी या परमार्थाच्या वाटेवरून चालणारा यात्री. परमार्थी? जो आत्मविश्वासाने ओतप्रोत भरलेला असतो तो परमार्थी. ज्ञाना, स्वतःची रचना रचत असताना बाप रखुमा देवी भरू असे वर्णन करतोस ना? अरे, ज्याचे आई वडील स्वतः परब्रह्म परमात्मा आहेत त्याने आपल्या हातून कार्य पूर्ण होईल की नाही असा विश्वास दाखवावा. भगवंता, शिष्य जेव्हा परीक्षेला जातो तेव्हा मनी धाकधूक असतेच ना रे. ज्ञाना, परीक्षेला जाताना तोच शिष्य ताण घेतो त्याचे अध्ययन अपूर्ण असते. भगवंता, तुला खरंच असं वाटतंय की माझं अध्ययन पूर्ण झालंय? ज्ञाना, सागराला कधी तरंग मोजावे लागतात का? कधी हिमालयाला गारव्याचे अध्ययन करावे लागते का? कृष्णा, पण ना मी सागर आहे ना हिमालय. मी केवळ या भक्ती मार्गावरून चालणारा यक्कश्चित पायिक आहे.